अजून तुम्हाला 10 मिनिटात चढायला वरती. चला आरामात जावा. थँक्यू. एक 15-20 जरा पुढे आपल्याला पुढे असून खूप किल्ले करायचे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? माझं नाव देवेंद्र आहे. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती डीजे ब्लॉग. तर 12 महिने 12 अनसीन फोर्ट या सिरीजमधील 3ऱ्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज माझ्याबरोबर ट्रेकला जे माझे मित्र आहेत तो म्हणजे जयेश, आणि याला तुम्ही ओळखत असाल सुपरस्टार रॉकस्टार तेजस. याला तुम्ही पाहिलं असाल कलावंती ट्रेक केलेली तेव्हा. ही त्याची आय थिंक कितवी ट्रेक आहे? त्याची दुसरी ट्रेक आहे. माझ्याबरोबर दुसरी आहे. त्याच्या आधी त्यांनी एक कळसुबाई ट्रेक केली आहे. आणि जयेशने याच्या आधी कोणती ट्रेक केली? याच्या आधी राजगड केले, रायगड केला आहे. खूप केले. 6 तरी ट्रेक केले आहेत. ते 3 नावं आठवत, बाकी आठवत नाही ते. तर या दोघांनी पण ट्रेक चांगला अनुभव आहे थोडाफार. आणि मला पण एवढा काही एक्सपिरियन्स नाही की मी एकदम एक्सपर्ट पण नाही. तर आम्ही आज ज्या गडावरती जाणार आहे त्या गडाचं नाव आहे सुधागड. तर सुधागड हा रायगड जिल्ह्यामध्ये पाली गावापासून 12 किलोमीटर अंतरावर थोडसे गाव जे आहे त्या गावापासून हा किल्ला जो आहे त्या गावामध्ये आहे. तर सुधागड हा खूप प्राचीन काळचा किल्ला आहे. या परिसरामध्ये जी ठाणाळे लेणी आहे ती जी लेणी आहे ती 2200 वर्षापूर्वीची लेणी आहे. आणि असं मानलं जातं की हा किल्ला देखील तितकाच प्राचीन आहे. त्यामुळे या किल्ल्यावरती ट्रेक करायला एक वेगळाच अनुभव आणि वेगळीच मजा येणार आहे. तर आता सकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आहे. आणि आम्ही ॲक्च्युली सकाळी 5:30ला निघायचा प्लॅन केलेला, पण जे माझे मित्र आहेत ते कधीच टाईमवर येत नाही. माणसं 5 वाजता कॉल करून सांगतात की मी याला कॉल केलाय त्याचा ट्रेक आहे त्याचा, आणि 6 वाजता देतात न्यायला. कसं होणार? असं होणार ना, लेट होणार आहे. तर इथे हे आम्ही जे आहे ते स्क्रिप्टेड आहे. हे जे बोलतात ते स्क्रिप्टेड आहे. आणि एक्सप्रेस हायवेवरतून आता आम्हाला पोचायला 1 तास 20 मिनटं टाईम दाखवतो आहे. तोपर्यंत तुम्ही जो आमचा प्रवास आहे एक्सप्रेस हायवेचा तो एन्जॉय करा. टाईम झाला आहे 9:30 वाजले जातं. आणि इथून एक अर्धा तासाच्या अंतरावर जो आपला ट्रेकिंगचा पायथा आहे, म्हणजे गडाचा जो पायथा आहे तो इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. 9:30 वाजता आम्ही नाश्ता केलेला आणि तिकडून गुगल मॅपवरती अंतर काहीतरी दाखवत होतं की 20 मिनटाचं अंतर दाखवतं, 20 ते 30 मिनटाचं. पण गुगल मॅपच्या भरोशावर आम्ही आलो पुढे आणि रस्ता चुकलो, त्यामुळे आम्हाला वाट आमची चुकली. त्यामुळे त्याच्यात आमच्या फिरण्यामध्ये टाईम गेला. आणि आत्ता वाजलेत 10:30 आणि आम्ही पाशापूर गावामध्ये आहे आता आतमध्ये. आणि इथून आता एक गावचा आतला रोड आहे आणि या आतल्या रोडमधून आम्ही आता एकदम हळूहळू चाललो आहे. आणि ह्या साईडला तुम्ही जो पाहू शकता हा समोर दिसतो आहे तोच सुधागड आहे. तर आता आम्ही एक 5 मिनटाच्या अंतरामध्ये पोचू पायथ्याशी, होप सो. आम्हाला पण एक्झॅक्ट माहिती नाही. आम्ही पण गावकऱ्यांना विचारतच रस्त्यावर म्हणजे पुढे चाललो आहे रोडवर. त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही गावकऱ्यांना विचारूनच या. हां, गावकऱ्यांना विचारूनच या. गुगल मॅपच्या भरोशावर येऊ नका, भटकत राहाल नाही तर आजूबाजूला. पायथ्याशी आलो आहे गडाच्या आणि इथे ही अशी पार्किंग एरिया आहे म्हणजे गावाचा. आणि इथे आम्ही गाडी लावली आहे. आज आपण ज्या गडावरती जाणार आहे त्या गडाचं नाव आहे सुधागड. सुधागड या गडाचं आधी जे नाव होतं हे भोरप नाव होतं गडाचं नाव. गडाची आपण ट्रेक करायला सुरुवात करत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर या जोशामध्ये आता आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे. टॉपवरती पोहोचेपर्यंत आमचा जोश आहे की नाही, असेल की नसेल ते समजेलच जाऊन पुढे.
ट्रेक आम्ही 25% आहे असं मला वाटतं की ट्रेक आम्ही चढलो आहे आत्ताशी. कारण का 25% चढल्यानंतर मी का व्हिडिओमध्ये बघितलं की 25% चढल्यानंतर तुम्हाला या अशा पायऱ्या लागतात आणि ह्या पायऱ्या अशा वरपर्यंत जातात. तर पूर्वीच्या काळी जेव्हा ह्या पायऱ्या बांधल्या नव्हत्या तेव्हा जो ही वाट दिसते खालून, ह्या ज्या पायऱ्या दिसतात, ह्या शिड्या दिसतात, ह्या शिड्यांनी तो मार्ग होता. पण तो खूप रिस्की आणि थोडा डिफिकल्ट असं वाटतं आणि त्यामुळे त्यांनी थोडं इझी करण्यासाठी त्यांनी या शिड्या ज्या बांधल्या आहेत, ज्या लोकांनी ज्या संस्थेने या शिड्या इथे बांधल्या त्यासाठी थँक्यू. तर पुढे गेल्यावर अजून काय बघायला भेटेल पुढे गेल्यावरच कळेल. पाठी सुंदर असा सह्याद्रीच्या पर्वतरांगा. ऊन खूप आहे. जेव्हा ट्रेक सुरू केली तेव्हा ऊन एवढं नव्हतं. वाजले आहेत 11:30. म्हणजे दुपारचं ऊन जे आहे ते डोक्यावरती लागायला लागलं आहे. आणि त्यामध्ये असं ट्रेक करत असाल तर नक्की पाण्याची बाटली जी आहे तुम्ही ऑलवेज कॅरी करा. ट्रेक करताना पाणी जास्त पियायचं नाही, त्यामुळे तुमच्या पोटात दुखायचे चान्सेस जास्त आहेत. सुधागड हा गड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव मानले जाते. भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण राजाराम महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव होते. पण या नावाने त्यांनी व त्यांच्या वार सरदारांनी भोर संस्थानाचा कारभार पाहिला. तर भोर संस्थानात प्रमुख 7 किल्ले येतात. त्यातील विचित्रगड मधील रोहिडा, राजगड, प्रचंडगड आणि पवन मावळा या भागातील तुंग किल्ला, तिकोना किल्ला, सुधागड आणि सरसगड. हे 7 किल्ले जे आहेत हे भोर संस्थानात खूप वैभवशाली मानले जातात. त्यातील आपण एक जो तुंग किल्ला आहे तो आपण लास्ट टाइम ज्यावेळी ट्रेकला गेलेलो 12 महिने 12 अनसीन फोर्ट मधील जो दुसरा किल्ला होता तो होता तुंग किल्ला. तो ब्लॉग तुम्ही बघितला नसाल त्याची लिंक मी इकडे दिली आहे, तर तुम्ही तोही ब्लॉग बघू शकता. सुधागड या गडावर येण्यासाठी 3 वाटा येतात. पहिली वाट म्हणजे तैलबैलापासून घोडसे व तिथून एक वाट जाते. दुसरी वाट म्हणजे पालीपासून धोंडसे गावापर्यंत, पालीपासून 12 किलोमीटर अंतरावर धोंडसे गाव आणि त्या धोंडसे गावातून थोडं आतमध्ये आल्यावरती दर्यागरी हे गाव आहे. या गावातून ह्या ट्रेकला सुरुवात केली आपण. आणि तिसरी वाट जी आहे ती म्हणजे एकोले गावातून. 3 वाटा येतात या गडावरती येण्यासाठी. आणि या गडाची जी उंची आहे ही 590 मीटर आहे. 590 मीटर या उंचीचा हा गड आहे. हा झाडाझुडपांमध्ये जो हा गड झाकला गेला, पण वरती जो त्याचा विस्तार आहे हा खूप मोठा विस्तार आहे. मी खूप वेळ बसलो. आता आपल्याला निघायला पाहिजे, नाहीतर आपल्याला इथेच टाईम जाईल. चला. तर इथे झाड पडलंय. मे बी पावसाळ्यात पडलं असेल. ओ माय गॉड, काय हा आहे इथे. पायऱ्या खूप असं वाटतं आपण आलो. हाच गड त्या साईडला गड आहे. म्हणजे ते 2 जण होती ना, कोण ते आता गेले तुझ्या समोर. हा ते बोले त्याच्या पाठीमागे गड आहे मोठा अजून. चला हळूहळू का होईना जाऊया. तर एक 50% ट्रेक जो आहे तो आमचा चढून झाला आहे. इकडे जे गावकरी आहेत सॉरी, तर त्यांना आम्ही विचारलं की अजून इथून किती लांब आहे. तर ते बोलले आत्ताशी तर तुम्ही अर्ध्यावरती पोहोचला. चिलखती बुरुज जो आहे या टोकावरून पूर्ण लांब लांबचा जो प्रदेश आहे पूर्ण पाहण्यास मिळतो. आणि काय आहे, आणि त्या काळी ह्या लोक ह्या वाटेतून ये जा करायचे. तर उतरतो मी खाली हळूहळू. ओ हो हो, पाणी आहे थोडंसं, चिक्कल आहे थोडासा. ओके, तर या वाटेतून आय थिंक सो एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो. आणि ते बघाल तर एकदम छोटीशी वाट आहे. मला वाटतं मला झोपून जावं लागेल इथे, क्योंकि बसून तर माझी हाईट आहे आणि मला तरी नाही वाटत की मी इथून जाऊ शकतो. तर आपण ट्राय करू. अरे खूपच छोटीशी वाट आहे. असं
आता अडकायचो मी इथे. एक मिनटं, मला असं वाटतं ढोपरावरून जावं लागेल मला. आई गा, हा हा आलो. ती वाट बघा केवढीशी आहे. ती बघा एकदम छोटीशी वाट आहे. पूर्ण वाकून यावं लागेल तुम्हाला जर इथे यायचं असेल तर. आणि तिकडं तुम्ही बघाल तिकडे खापे मारलेत. तिकडून पण चढायचा मार्ग होता पूर्वी काळी असं मला वाटतं आहे. इथून जे हे शत्रूंवरती नजर ठेवण्यासाठी किंवा शत्रू जरी इथपर्यंत आला हल्ला करू शकतो शत्रूंवरती, इथेच थांबवू शकतो. तर हा चिलखती बुरुज त्या काही बांधलेला असून आजही एकदम भारभक्कम आणि एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर असा हा चिलखती बुरुज आहे. आणि आय थिंक सो तो तिकोना फोर्ट आहे, नॉट शुअर. मावळ प्रांतामध्ये त्यामध्ये तुंगा आणि तिकोना किल्ला आहे आणि हा पण मावळ प्रांत भाग आहे. त्यामुळे इथे जो किल्ला आहे तो मे बी तिकोना असू शकतो. डिफिकल्टी जी आहे ती म्हणजे या छोट्याशा वाटेमधून हाईटला बघायला गेलात, हाईट बघितली तर मला एक पाय जो आहे म्हणजे इथपर्यंत खूपच छोटा आहे. आणि आता इथे रिटर्न जाणं म्हणजे डिफिकल्ट. चला जाताना खूप डिफिकल्ट वाटलं. चला, हा होता चिलखती बुरुज. आता पुढे अजून आपल्याला खूप ट्रेक करायचा बाकी आहे. पटापट जाऊ. चला. जाऊ शकतो का आतमध्ये? शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला. घोरपडीचं जे आहे हे पिल्लू आहे.